पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी विठ्ठल रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा केली। यावेळी पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली। पुण्यात पीएमपीच्या विशेष सभेत तब्बल 10 तास प्रशासनाला लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले। बससेवा नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनावर तीव्र चर्चा झाली। पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पुन्हा 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। अनेक घाट मार्गावर वाहतूक प्रभावित झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। बीड जिल्ह्यातील गुजरातमध्ये अडकलेल्या नागरिकांची प्रशासनाने सुरक्षित सुटका केली। मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे। मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या 11 दिवसांत तब्बल 2498 मेट्रिक टन घनकचरा जमा झाला असून बीएमसीने विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे। नागपुरात 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाची घोषणा करण्यात आली। देशातील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत। अकोल्यातील 322 वर्षे जुन्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे महाभिषेक पार पडला। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आषाढी एकादशी निमित्त आज ड्राय डे पाळण्यात आला असून मद्य विक्रीवर बंदी लागू आहे। राज्यभरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरे, दिंड्या आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। पुणे, रायगड, सातारा, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। प्रदेशातील अशाच घडामोडी मी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।